तुम्ही आणि आम्ही सगळे एकत्र आलोय। माझा आवाज ज्या ज्या मराठ्यांपर्यंत जातोय, माझी त्यांना विनंती आहे, काही वेळातच मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं या कराडच्या ऐतिहासिक मातीत आगमन होईल। जे उभे आहेत त्यांना माझी विनंती आहे, बसून घ्या, कारण आतापर्यंत ज्या हरामखोरांना उभं करून तुम्ही आम्ही निवडून दिलं ते काय आपल्या कामाला आतापर्यंत आलेले नाहीत। त्यामुळे जो जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, जो जो स्वतंत्रवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानतो, ज्याचा ज्याचा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, माझी त्यांना विनंती आहे की आपण उभं राहण्यापेक्षा या ठिकाणी जरा बसून घ्या। कारण गेल्या अनेक दिवसापासून स्वतःच्या घराची दिवाळी न करता, सण उत्सव साजरा न करता मनोज जरांगे पाटलांसारखा एक योद्धा घरामधून बाहेर पडला। सर्वसामान्य शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना आणि अखंड देशाला प्रेरणा देणारा मराठा समाज, या समाजाला आरक्षण मिळावं या मागणी करता या योद्ध्यानं रात्रीचा दिवस करून दिवसातले 18 तास राज्यातल्या वेगवेगळ्या भागात द्यायला सुरुवात केली। ते आरक्षण नेमकं काय आहे? माझी तुम्हाला विनंती आहे, इथं याल, नुसतं बसाल, जय जयकार करून घरी निघून जाल, तेवढ्या करता आला असाल तर येण्याला अर्थ नाही। पण आरक्षण आपल्याला का पाहिजे? आरक्षण आपल्याला कसं पाहिजे? आपला वारसा नेमका काय आहे आणि आरक्षण आपल्याला कसं मिळवायचंय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे, अगदी काही वेळ तुम्ही या ठिकाणी बसायला हरकत नाही। तुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात, असं म्हणत विश्वाच्या कल्याणाची काळजी वाहणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की, या शब्दात छत्रपतींचा गौरव करून छत्रपती शब्दाला जन्म घालणार विद्येचं चालतं बोलतं विद्यापीठ जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय, जगाच्या पाठीवरची सर्वोत्तम राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्या युगपुरुषाचं नाव ऐकल्यावर आजही आमच्या अंगावर सरकन काटा येतो, ज्यांचं नाव ऐकलं की धमन्यांमधलं रक्त सळसळून वाहायला लागतं आणि जगातल्या प्रत्येक आईला असं वाटतं की असा पोर माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज। ज्या राजपुत्राचं नाव ऐकलं की आमच्या तरुणांना स्फुरण चढतं आणि ज्या राजानं दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज। आरक्षणाच्या माध्यमातून भारतात नव्हे, राज्यात नव्हे तर जगात पहिल्यांदा शोषितांना, वंचितांना आणि या मातीमध्ये जो मागे राहिलाय त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम ज्या राजानं केलं ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज। छत्रपती शिवाजी महाराज हे कुणब्यांचे राजे आहेत, हे ज्या युगपुरुषानं पहिल्यांदा सांगितलं ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले। आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा राजकीय नेत्यानं मांडली, ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवरायांना प्रथमतः मानाचा मुजरा करतो।
आजच्या कराडच्या मातीत जमलेल्या आणि पाठीमागं उभं असलेल्या किंवा आजूबाजूला फिरणाऱ्या माझ्या तमाम मराठ्यांना माझी विनंती आहे, रणांगणावरची लढाई असली की तुम्ही आम्ही पटकन तयार असतो. हातात तलवार घेऊन लढायचं म्हटलं की तुम्ही आम्ही पटकन तयार असतो. झुंजायचं असतं की तुम्ही आम्ही तयार असतो. कुठं मर्दानगी गाजवायची असली तुम्ही आम्ही तयार असतो. पण आपला सगळ्यात मोठी अडचण अशी आहे, आपण युद्धात जिंकतो आणि तहात हारतो, रणांगणावर जिंकतो आणि टेबलावर हारतो. आज तीच परिस्थिती आहे. आपल्याला आरक्षण मिळवायचंय आणि आरक्षण मिळवण्याकरता मनोज जरांगे पाटलांसारखं नेतृत्व या महाराष्ट्राच्या मातीमधल्या मराठ्यांना मिळालंय. आणि मिळालेलं नेतृत्व नेमकं आरक्षण कशामधून मागतंय, आरक्षण कसं मिळवायचंय, आरक्षण का पाहिजे, काय परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणं अवघड आहे. का? याचं कारण असं आहे की नेमकी आरक्षणामागची भूमिका काय आहे, आरक्षण का मिळालं पाहिजे, कशा करता मिळालं पाहिजे. आपण सगळे एकत्र आलायत. लक्षात घ्या, इतिहास घडवायची ताकद ही तुमच्या आमच्या मनगटामध्ये आहे. इतिहास आपल्या तलवारींनी घडवला, इतिहास आपल्या घोड्यांच्या टापांनी घडवला, इतिहास आपल्या मनगटांनी घडवला. जो इतिहास आपण घडवून दाखवला. आणि मी म्हणत नाही, एक शायर असं म्हणतो की जिस शहर में बारिश न हो वहां की फसलें खराब होती है, जिस शहर में बारिश ना हो वहां की फसलें खराब होती है, और जिस समाज को अपना इतिहास ना पता हो उनकी नस्लें बर्बाद होती है. आमचा संघर्षाचा इतिहास हा तुम्हा आम्हाला समजून घ्यावा लागेल. आणि त्याकरता आरक्षणाचा लढा आहे आणि त्याकरता हे क्रांतियुद्ध चालू आहे. का मागायचं आरक्षण, काय परिस्थिती आहे, का माणसं राज्यभर फिरतायत, का जरांगे पाटलांचा दौरा चालू आहे, विरोध कोण करतोय, कसली भूमिका आहे, ही सगळ्या गोष्टी भावांनो तुम्हा आम्हाला समजून घ्याव्या लागतील. कारण ज्या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर तुम्ही आम्ही जमलायत, या स्टेडियमवर सभा घेण्याचं धाडस या कुठलाही राजकीय पक्षाचा पुढारी सुद्धा करत नाही. हे मी तुम्हाला पुण्यामधून येऊन इथून आवर्जून सांगून दाखवतो. का? इथं सभा घ्यायची जिगर कोणाच्या काळजात नाहीये का? कारण इथं सभा घ्यायची असेल तर भाड्याने माणसं आणून चालत नाही, काळीच पेटलेली माणसं आली तरच हे ग्राउंड भरतं. हा या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा इतिहास आहे. आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये समज असा होता की सभा घ्याव्यात कुणी, शिवाजी पार्कला सभा झाली, किती लोक जमले, 50,000 लोक जमले की सांगितलं जातं काय, ग्राउंड तुडुंब भरलं, शिवाजी पार्क ओसंडून व्हायला लागलं. कोणाची दसऱ्याची सभा होते, कोणाची पाडव्याची सभा होते, सभा झाल्या की मग टीव्हीला बातम्या चालू होतात, गर्दी जमली आहे, लाखोंची गर्दी जमली आहे, हजारो लोक रस्त्यावर उभे आहेत, ग्राउंड तुडुंब भरलंय. अरे सभा घ्यायच्या कशा हे जर शिकायचं असेल तर एकदा मनोज जरांगे पाटील नावाच्या योद्ध्याकडून शिकावं. 8 लाख लागवंची सभा आंतरवाली सराटी सारख्या गावामध्ये घेऊन दाखवली आणि लाखो लोक रस्त्यावर उभी असून सभा बघितली. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. याला सभा म्हटलं जातं. ती ताकद तुमच्या आमच्यामध्ये आहे, ही ताकद आपल्यात आहे. पण आपल्यातली ताकद आपल्याला ओळखावी लागेल. आपल्यातली ताकद काय आहे, आपल्यातली क्षमता काय आहे, आपल्या मुलांमधली गुणवत्ता काय आहे, आपल्या मुलांमधलं पोटेन्शियल काय आहे, हे तुम्हा आम्हाला समजून घ्यावं लागेल. त्याकरता खऱ्या अर्थानं या कार्यक्रमांचं नियोजन आहे. हे कुठल्या एकट्या दुकट्याचं काम नाही. या कराड पाटणच्या मातीमधली अनेक लोक एकत्र आली आणि या कार्यक्रमाचं नियोजन केलं. मी म्हणतो कुठलाही समाज पुढे न्यायचा असेल तर 5 गोष्टी सर्वात जास्त महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे काय, पहिली गोष्ट करा, आपल्या समाजाकरता आपली रस्त्यावर उतरायची तयारी असली पाहिजे. रस्त्यावर उतरलं पाहिजे. माझी विनंती आहे, जे कोणी पाणी किंवा काय वाटतायत ना, जरा थोडा वेळ थांबवून घ्या, थांबून घ्या. काय नाही, आम्ही आयुष्यभर इतरांना आम्ही पाणी पाजणारे लोक आहोत. आपण काय पाहिजे, 1 तासाकरता पाणी आहे, कोणाला गरज असेल पाण्याची माझ्याकडे येऊन पाणी मागा. पण मला असं वाटतं की तुम्ही इथं ज्या उद्दिष्टा करता आलायत ना, ते उद्दिष्ट तुम्हाला समजून घ्यायला लागेल. आरक्षण कशा करता पाहिजे, आरक्षण कसं मिळवायचं आहे, आरक्षण कसं मिळणार आहे आणि आरक्षण कशासाठी, या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगत होतो की कुठलाही समाज पुढे न्यायचा असेल तर 5 गोष्टी सर्वात जास्त महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे, आपल्या समाजाकरता रस्त्यावर उतरायची ताकद असली पाहिजे. समाजाकरता रस्त्यावर उतरलं पाहिजे. नाही उतरता येत ना, ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे,
आपल्या समाजाकरता आपल्याला बोलता आलं पाहिजे, बोललं पाहिजे. नाही बोलता येत ना, ज्याला बोलता येत नाही ना त्याला तिसरी गोष्ट करावी काय, आपल्या समाजाकरता आपल्याला लिहिता आलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. नाही लिहिता येत ना, ठीक आहे, चौथी गोष्ट करा, आपल्या समाजाकरता जो माणूस प्रामाणिकपणे काम करतोय त्याच्या पाठीशी उभं राहता आलं पाहिजे. आणि तेही येत नसेल ना तर पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कमीत कमी शांत बसता आलं पाहिजे. कारण सगळ्यात मोठी अडचण पाचव्या वर्गाची आहे, जो काहीच करत नाही तो सगळ्यात जास्त त्रास दिल्याशिवाय राहत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळी वादळ एकत्र करणं हे तेवढं सोपं नाहीये, हे सोपं नाही तेवढं. आतापर्यंत मराठ्यांनी 58 क्रांती मोर्चे काढले. इथून पुढच्या काळामध्ये जर आरक्षण मिळालं नाही तर त्या क्रांती मोर्चांचं, मुक मोर्चांचं रूपांतर हे ठोक मोर्चामध्ये सुद्धा होऊ शकतं, याची जाणीव करून देणं हे तुम्हा आम्हाला गरजेचं आहे. त्याकरता आरक्षण काय आहे हे तुम्हा आम्हाला समजून घ्यावं लागेल. आज मनोज जरांगे पाटील नावाचा योद्धा महाराष्ट्रभर आरक्षणासाठी फिरतोय. या आरक्षण काय आज मागणी झाली आहे का? आरक्षणाचा इतिहास काय आहे? आरक्षण किती दिवसापासून मागितलं जातंय? मागच्या 40-45 वर्षाचा इतिहास या महाराष्ट्रभरामधल्या आरक्षणासाठी आहे. कित्येक सरकार आली, कित्येक सरकार गेली, पण सरकारांकडून आरक्षण मिळालं नाही. आता सरकार म्हणजे काय आहे? सरकार म्हणजे काय, आभाळामधून कोणीतरी पडलं आणि जमिनीवर येऊन मोठा झाला असं काही व्यवस्था नाही आहे. सरकार म्हणजे काय, तर सरकार म्हणजे आमच्या न्यायासाठी, आमच्या हक्कासाठी, आमच्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा म्हणजे सरकार आहे. पण त्या सरकारला जर जाग येत नसेल तर त्या सरकारचे कान उघडायचं काम सुद्धा मराठ्यांनो तुम्हा आम्हालाच करावं लागेल. हे मी सांगत नाही, हे भगतसिंग सांगून गेले काय कि बहरों को सुनाने के लिए धमाकों की जरूरत होती है. बहिऱ्यांचे कान उघडत नसतील ना तर आवाजाची गरज आहे. आणि तो आवाज तुम्ही आम्ही करू शकतो का? याचं कारण असं आहे, पहाटे शपथविधी होऊ शकतो. 50 वर्ष झाली मराठा समाज आरक्षण मागतो, आरक्षण मिळत नाही. काय सांगितलं जातं? आमची तयारी आहे, आम्ही द्यायला तयार आहे. म्हणजे मी कधी कधी विचार करतो, शिवसेनेवाला, राष्ट्रवादीवाले म्हणतात, बीजेपी वाले म्हणतात आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे, काँग्रेसवाले म्हणतात आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे, शिवसेना खुर्दवाले म्हणतात आमच्या आरक्षणाला पाठिंबा आहे, शिवसेना बुद्रुकवाले म्हणतात आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे, राष्ट्रवादी खुर्द म्हणते आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे, राष्ट्रवादी बुद्रुक म्हणतं आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे, एमआयएम म्हणतं आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे, तेलंगणा मधलं बीआरएस म्हणतं आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे. अरे तुमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे, मग हरामखोरांनो विरोध करतय कोण हे तपासायचं कोणी? हे बघायचं कोणी? विचार करायला लागेल ना, विचारावं लागेल, आम्हाला विचारावं लागेल. तुमची सरकार रात्रीमधून बदलतात, आमदार रात्रीतून फुटतात, शपथविधी पहाटे होऊ शकतो, एका रात्रीमध्ये राष्ट्रपती राजवट उठवली जाऊ शकते. मग 50 वर्ष झाली मराठ्यांना आरक्षण का दिलं जात नाही हे विचारायची जबाबदारी आपली आहे. हे विचारायचं काम हे तुम्हा आम्हाला करावं लागणार आहे. आणि आता असा खुट्टा व्यवस्थित बसलाय की यांच्याकडे मनोज जरांगे पाटील नावाचा खुट्टा असा व्यवस्थित बसलाय की पार माती उपटल, पण खुट्टा काही निघायचा नाही. कारण यांनी सगळे प्रयत्न करून बघितले. आता मला एक सांगा, मनोज जरांगे पाटलाच्या मागे ईडी लावू शकत नाही का? 3 पत्र्याच्या खोलीत राहणारा माणूस ईडी लावायचं कसं? बरं राजकारणात नाही, दबाव टाकू शकत नाही, इकडं जाय का तिकडं ये, खुर्दमध्ये ये का बुद्रुकमध्ये ये. बरं कानात बोलायची गरज नाही, माणूस म्हणतो कानात बोलू नका, माईक मध्ये बोला, माईक मध्ये. म्हणजे सगळ्या लोकांना समजणार आहे, इतका प्रामाणिक माणूस आहे. दबावही टाकता येत नाही, बदनामी करता येत नाही, ईडी पण लावता येत नाही. मजबूत म्हणजे चौकोनी उखळा त्रिकोणी खुट्टा असा परफेक्ट बसलाय की यांचा कार्यक्रमच होणार आहे. आणि त्याकरता त्याचे साक्षीदार तुम्ही आम्ही असलं पाहिजे, तुम्हा मला साक्षीदार असला पाहिजे. मी इथं आलो, मी तुम्हाला सांगतोय ते पटतंय तुम्हाला? अरे हो की नाही? मी इथं आलो, पाठीमागच्या गेट मधून गाडी, आम्ही मध्ये आलो आणि मध्ये येत असताना पाठीमागे एक फोटो मला बघायला मिळाला. तुम्ही कराडच्या मातीमधली माणसं आहात, तुम्ही या पाटणच्या मातीमधली माणसं आहात.
खर तर राज्यभरामध्ये 2000 मी जेव्हा कॉलेज काळामध्ये होतो त्यावेळी विनायकराव मेटे असतील, छत्रपती संभाजीराजे असतील किंवा इतर मनोज जरांगे पाटील असतील किंवा राज्यामधली जी काही माणसं आहेत त्या सगळ्यांसोबत मराठा आरक्षण चळवळी करता, मराठा आरक्षणाकरता, आंदोलनाकरता सातत्याने गेली अनेक वर्ष काम करतोय मी। या मागच्या अनेक दिवसामध्ये कुठलीही सभा घेतली नाही, पण डॉक्टर सत्यजित पाटील म्हटले की कराडमध्ये आमचं नियोजन चाललंय कार्यक्रमाचं, या कार्यक्रमाची सभा आहे आणि मी त्यांना सांगितलं की मी कराडच्या सभेला डॉक्टर साहेब आवर्जून येणार आहे। का कराडच्या सभेला यायचंय? आज राज्यभरातले अनेक लोक म्हणत असतील ना आंदोलनाची ताकद एवढी आहे, लोक एवढी जमा झाली, लोक एवढी जमली, सगळं एवढं झालं, पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मराठ्यांच्या आर्थिक दुर्बलतेचा प्रश्न जर पहिल्यांदा कोणी मांडला असेल तर कराड पाटणच्या मातीनं देशाच्या मातीमध्ये पहिल्यांदा मांडला होता। हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो। कसा मांडला होता तेही जरा सांगतो, समजून घ्या की तुम्ही वारसदार कोणाचे आहे। 1960च्या काळात दशकातली घटना आहे। याच कराड पाटणच्या मातीमधला एक तरुण मुलगा, शिक्षण घेता आलं नाही, परिस्थिती गरिबीची आहे, शेती नाहीये घरामध्ये, आणि मंगरुळे नावाचं पाटण तालुक्यामधलं गाव आहे, मंगरुळे कोळी नावाचं गाव, या गावामधला पाटील कुटुंबामधला एक मुलगा मुंबईमध्ये गेलाय, वय वर्ष 17-18 आहे आणि 17-18 वर्षाचा हा मुलगा मुंबईमध्ये मजुरी करायला लागला, हॉटेलमध्ये काम करायला लागला, बोगीमध्ये काम करायला लागला, हमालीचं काम चालू केलं, वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि बोगीमध्ये काम केलं, माथाडी कामगार म्हणून काम केलं आणि काम करता करता लक्षात आलं माथाडी कामगारांचे प्रश्न इतके वाईट आहे, त्याच्या डोक्यावर छप्पर नाहीये, त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाहीये, मुलींची लग्न होत नाहीये, पगार वेळेवर होत नाहीये, या कामगारांना काही मिळत नाही आणि या माणसानं ते काम सोडलं, बोगीमध्ये काम चालू केलं आणि बोगीतलं काम बघितल्यावर लक्षात आलं की माथाडी कामगारांची अवस्था इतकी वाईट आहे की यांच्या पाठीशी कोणीतरी उभं राहणं गरजेचं आहे, कारण या माथाडी कामगारांमध्ये 90% समावेश हा मराठा समाजामधल्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचा होता आणि या माणसानं बोगीमधलं काम सोडलं आणि माथाडी कामगारांकरता काम करायला सुरुवात केली आणि भारताच्या इतिहासामधली माथाडी कामगारांकरता काम करणारी पहिली माथाडी युनियन या माणसानं चालू केली। त्या पाटण कराडच्या सुपुत्राचं नाव होतं स्मृतिशेष लोकनेते अण्णासाहेब पाटील। अण्णासाहेबांनी पहिल्यांदा माथाडी कामगारांकरता काम करायला सुरुवात केलं आणि अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांच्या डोक्यावर छप्पर यायला लागलं, मुलांची शिक्षण व्हायला लागली, मुलींची लग्न व्हायला लागली, नोकऱ्या मिळायला लागल्या, काम चालू झालं। पण त्याच काळामध्ये अण्णासाहेबांच्या लक्षात आलं आज माथाडी कामगारांकरता आपण काम करतोय पण गावखेड्यामधला मराठा समाज हा दुर्लक्षित आहे, यांना आरक्षण नाहीये, यांना मुलांना शिक्षण घेता येत नाहीये, मुलांना मुलींना नोकऱ्या मिळत नाहीये, आपण यांच्याकरता रस्त्यावर उतरलं पाहिजे। आणि अण्णासाहेब पाटलांनी महाराष्ट्रभरामध्ये झंझावाती दौरे चालू केले, गावातला एक एक भाग, राज्यातला एक एक तालुका अण्णासाहेब पाटलांनी पिंजून काढायला सुरुवात केली आणि त्या काळामध्ये अण्णासाहेब पाटलांनी एका लढाऊ संघटनेची स्थापना केली जी मराठ्यांची पहिली संघटना, त्या संघटनेचं नाव होतं अखिल भारतीय मराठा महासंघ आणि या मराठा महासंघ ची स्थापना झाली आणि या कराड पाटणच्या सुपुत्रानं आपल्या कर्तृत्वाचा झेंडा मुंबईमध्ये कोरला आणि मराठा महासंघाचं काम चालू झालं। मराठा महासंघाचा घोडदौड सुरू झाली आहे। कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, कराड असेल, पलीकडचं तुमचं बीड, उस्मानाबाद असेल, संभाजीनगर असेल, चंद्रपूर, गडचिरोली, उत्तर भारतामधलं, उत्तर महाराष्ट्रामधला नंदुरबार असेल, धुळा असेल, असा एक गाव एक तालुका अण्णासाहेब पाटलांनी सोडला नाही। जिथपर्यंत हा माणूस गेला नाही त्या भागामध्ये संघटनेची पाळंमुळं रोवली आहे आणि मराठा समाजाचे प्रश्न समजून घेतले आणि त्यांच्या लक्षात आलं की जोपर्यंत इथल्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत इथल्या मराठ्यांचा प्रश्न निकाली लागत नाही आणि ठरवलं की एक दिवस मुंबईमध्ये लाखो मराठ्यांचा मोर्चा न्यायचा आणि सरकारची झोप उडवायची आहे आणि तारीख मुकरर केली आहे। तारीख आहे 22 मार्च 1982। अण्णासाहेब पाटलांनी मुंबईमध्ये मोर्चाचं ऐलान केलं आणि राज्यभरामधल्या तमाम मराठ्यांना आवाहन केलं की तुम्ही आरक्षण पाहिजे असेल ना, आर्थिक निकषावरचं पहिलं आरक्षण तुम्हाला मिळवून द्यायकरता अण्णासाहेब पाटील सक्षम आहे, पण तुम्ही मुंबईमध्ये आलं पाहिजे। माझ्या भावांनो बहिणींनो, आज तुमच्या आमच्या हातामध्ये सोशल मीडिया आहे, आज व्हॉट्सअपला जरांगे पाटील काय बोलले तुम्ही आम्ही बघू शकतो, आता लोकेशन लावलं ते कुठे आहेत तर बघू शकतो। त्या काळामध्ये मोबाईल नाहीये, टेलिफोन नाहीये,
येण्या जाण्याची व्यवस्था नाहीये, राहण्या खाण्याची व्यवस्था नाहीये, आणि अशा अवस्थेमध्ये लाखो लोकांनी मुंबईमध्ये यायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण या कराडपाटांच्या सुपुत्राने जे आवाज मुंबईमधून दिला होता ना, त्याला मुंबईमध्ये नव्हे अख्ख्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी साथ दिली आणि लाखोंचा मोर्चा 22 मार्च 1982 रोजी मुंबईमध्ये निघाला. मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेंचं सरकार त्यावेळी सत्तेमध्ये आहे. हा मोर्चा मुंबईच्या रस्त्यावरून चालायला लागला. मुंबई बंद पडली, कारखाने बंद पडले, मिल बंद पडल्या गेल्या आणि सगळे कामगार, माथाडी युनियन असेल, कष्टकरी असेल, मजूर असेल, सगळे रस्त्यावर उतरले आणि 11 मागण्या घेऊन अण्णासाहेब पाटील या मोर्चाला सामोरे गेले. तात्पुरतं छोटंसं स्टेज बनवलं गेलं. त्या स्टेजवरून अण्णासाहेब पाटील सांगतायत की मराठ्यांनो, तुमच्या 11 मागण्या घेऊन मी सरकारकडे जातोय. जर सरकारनं या 11 मागण्या मान्य केल्या नाहीत तर आज 22 मार्च आहे, 23 मार्चचा सूर्योदय हा अण्णासाहेब पाटील बघणार नाही. आणि 22 मार्चच्या सायंकाळी सरकारनं चर्चेकरता बोलवलं. आता सरकार कोणाचंही असो, पंजाचं असो नाही तर छक्क्याचं असो, सगळे हरामखोर सारखेच. याचा अनुभव तुम्हा आम्हाला आहेच, सगळे सारखेच. यांनी सरकारनं बोलावलं चर्चेकरता, चर्चा चालू झाली आहे, चर्चा सुरू झाली. मग हे गुराळ ते गुराळ, बरं यांना सगळं माहिती आहे. बरं तुम्हाला आरक्षण कशामधून पाहिजे, आर्थिक कशामधून पाहिजे, मग द्यायचं कसं, बरं तुम्ही कोण, मराठा का कुणबी, ओबीसी, एसबीसी का एसबीसी, यांचा हा शब्द खेळ चालू झाला. अण्णासाहेबांच्या लक्षात आलं चर्चेचा गुराळ चालू ठेवतायत. अण्णासाहेबांनी 11 मागण्या अशा सरकारच्या समोर ठेवल्या आणि सांगितलं जर या 11 मागण्या मान्य झाला नाहीत तर तुम्हाला राज्यभरामध्ये आक्रोश बघायला मिळेल. मागण्या मान्य केल्या नाहीत सरकारनं. 23 तारीख उगवली. 23 तारखेला सकाळी 6 वाजता लाखोंचा, हजारो जनसमुदाय अण्णासाहेबांच्या घराच्या बाहेर त्यांची वाट बघतोय. आणि जनसमुदाय वाट बघत असताना अचानक घरामधून बंदुकीचा आवाज आला आणि सगळी लोक अण्णासाहेबांच्या खोलीपर्यंत धावली आणि आतमध्ये बघितलं मराठ्यांच्या या क्रांती योद्ध्यानं आपण समाजाला दिलेलं शब्द आश्वासन पूर्ण करू शकत नाही म्हणून 23 मार्च 1982 ला स्वतःच्या रिव्हॉल्वरनं गोळी मारून आत्महत्या करून घेतली. पण समाजाला सामोरे गेले नाही. मराठा आरक्षणाकरता पहिलं बलिदान या कराड पाटणच्या मातीने दिलंय, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ही तुमची माती आहे. आणि बघता बघता माणसं बलिदान द्यायला लागली. आज तुम्हा आम्हाला हजारो, कित्येक माणसं बलिदान देताना दिसतात. कित्येक माणसं 2018चं आंदोलन झालं, त्या वैजापूरच्या कालव्यामध्ये काकासाहेब शिंदे नावाचा तरुण पोरग, डोक्यावरती तुमच्या टोपी आहे ना भगवी, ती टोपी डोक्यामध्ये घातली, अंगावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा गमछा घेतलाय, उपरनं घेतलंय आणि हे पोरग एकच सांगतंय की मला शिक्षण घेतलं, नोकरी घेता मिळवता आली नाही, नोकरी मिळाली नाही, शिक्षणाकरता जमीन गहाण ठेवावी लागली. अरे जे मला मिळालं नाही ना ते माझ्या पुढच्या पिढ्यांना मिळालं पाहिजे. आरक्षण देता की नाही? आणि तिथं अधिकाऱ्यांनी सांगितलं आमच्या हातामध्ये नाही. तरण्या बाण पोरानं पलीकडच्या त्या गोदावरी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केली. कधी वैजापूरकडे गेलात तर त्या वैजापूरच्या तुम्हाला ब्रिज वरती त्या अण्णा काकासाहेब शिंदेचा पुतळा बघायला मिळतो. कितीतरी माणसं आरक्षणाकरता बलिदान करून गेली. आरक्षणाचा बलिदानाचा आकडा 100च्या वर गेला. आणि मागच्या 10 दिवसांपूर्वी मी आंतरवाली सराटीच्या पुढे एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे गेवराई. या गेवराईमध्ये गेलो होतो. भावांनो बहिणींनो, मी यशवंत गोसावी आहे. मी आई वडील नसणारी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं सांभाळतो. माझ्याकडे राज्यभरामधली 128 अनाथ मुलं, ज्यांना आई नाही वडील नाही अशी मुलं दत्तक आहे. राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं आमच्याकडे दत्तक आहे. आणि अशीच एक बलिदान आंतरवाली सराटीमध्ये जो आंदोलन झालं, मनोज जरांगे पाटलांची सभा झाली, त्या सभेला विलास पवार नावाचा आमचा एक समाज बांधव गेला होता. गर्दी, लाखोंची गर्दी आहे. आणि त्या गर्दीमध्ये ॲम्ब्युलन्स पटकन उपलब्ध झाली नाही आणि पलीकडच्या एका खासगी गाडीमध्ये अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून लोकांनी त्या गाडीमध्ये टाकलं. पण मुख्य रस्त्यावर जायला किमान 4 तास लागले आणि या माणसानं गाडीमध्येच प्राण सोडले. त्या माणसाच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर बघितलं दिवाळीच्या दिवशी त्यांच्या घरी आम्ही गेलो. अरे 7 महिन्याची लेक आहे, 7 महिन्याची, 3 वर्षाची दुसरी मुलगी आहे आणि 9 वर्षाची मोठी मुलगी आहे. बायकोच्या डोळ्यामधले अश्रू रडून रडून सुकले. तर बाप नाहीये, म्हातारी आई समोर बसली आहे. एक छोटस वेल्डिंगचा एक शॉप चालवणारा माणूस या माणसाच्या 7 महिन्याच्या लेकीला त्या आईनं काय सांगावं, तुझा बाप कशा करता गेला, काय सांगायचं त्या आईनं, आपल्या आजीनं सांगावं आपल्या नातीला तुझा बाप कसा गेला. त्यांची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे.
त्यांना शिकवलं कोणी पाहिजे? त्यांना त्यांच्या बलिदानाला जर आम्हाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही. कारण ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्याशिवाय त्या दिवशी अण्णासाहेब पाटील असतील, विलास पवार असतील, काकासाहेब शिंदे असतील किंवा कित्येक शेकडो मावळे असतील, यांच्या बलिदानाला तेव्हा न्याय मिळणार आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, संघटित व्हा, समजून घ्या आरक्षण नेमकं काय आहे. काय एवढ्या बेंबीच्या देठापासून तुम्हाला सगळे लोक सांगतायत आरक्षण काय आहे समजून घ्या. अण्णासाहेब पाटलांनी बलिदान केलं. कराड पाटीलच्या मातीमधला हा भूमिपुत्र ऐतिहासिक लढा उभा राहिला. महाराष्ट्र सुन्न झाला आणि राज्यभरामध्ये आक्रोश चालू झाला. आणि त्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीने मराठा समाजाला भुलवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला, पण नेतृत्व मिळत नव्हतं. मधल्या काळामध्ये अनेक नेते निर्माण झाले, पण आज मनोज जरांगे पाटलांच्या निमित्तानं पुन्हा एकदा हा लढा एवढ्या ताकदीनं, एवढ्या तीव्रतेनं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलाय. आरक्षण कसं मिळवायचंय? बरं, आरक्षण आपल्याला मिळालं नव्हतं का? मिळालं होतं. तुम्हाला तेही सांगतो, तेही समजून घ्या. म्हणजे कधीतरी ज्या गावातून, आता कराडच्या आजूबाजूची तुमची गावं असतील, कुठल्या गावामधून आला असाल, चौकात कट्ट्यावर बसत असाल, बाजूला एखादा मित्र असेल, काय रे तो तुमचा जरांगे पाटील लय आंदोलन करतोय रे, लय सभा जोरात आहे, आरक्षण कसं पाहिजे? आपण म्हणायचं नाही आम्हाला आरक्षणच पाहिजे. अरे आरक्षण कसं पाहिजे? नाही आपल्याला आरक्षणच पाहिजे. अरे पण पाहिजे कसं? तुम्हालाही समजलं पाहिजे ना आरक्षण कसं पाहिजे. मग मी सांगतो काय ते जरा समजून घ्या. काय झालं, मधल्या काळामध्ये आरक्षणाचा संघर्ष चालू होता. 1980-82च्या काळामध्ये मंडल आयोग लागू झाला. मंडल आयोग इंदिरा गांधींच्या काळामध्ये आला. इंदिरा गांधींनी मंडल आयोग स्वीकारला नाही. 1990 मध्ये व्ही.पी. सिंगांचं सरकार सत्तेमध्ये आलं. व्ही.पी. सिंगांनी मंडल आयोग लागू केला आणि मंडल आयोगाच्या ज्या शिफारसी होत्या त्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा समावेश झाला नाही. आणि त्यानंतर बघता बघता 2000 असेल, 2001 असेल, 2 असेल, 4 असेल, सातत्यानं राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये मराठा नेते ही आरक्षणाची मागणी जोर धरायला लागले. आणि 2008 मध्ये मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन झालं. आझाद मैदानावरच्या आंदोलनाचा साक्षीदार मी स्वतः आहे. त्या आंदोलनाचं सूत्रसंचालन मी स्वतः केलं होतं. म्हणून तुम्हाला सांगतो, नारायण राणे असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा इतर आर पाटील असतील, हे सगळे या तुमच्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये नेते स्टेजवरती आहे. आणि त्यावेळी मुख्यमंत्री असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी घोषणा केली की आरक्षण आम्ही देणार आहे. आणि त्याकरता राणे समितीची स्थापना केली गेली आणि राणे समितीनं अहवाल दिला आणि त्या अहवालाअंतर्गत 16% आरक्षण मंजूर झालं. बरं, 16% आरक्षण मंजूर केलं, अध्यादेश निघाला आणि अध्यादेश निघाल्यानंतर केतन तिरोडकर नावाचा एक मुंबई मधला भामटा हा हायकोर्टामध्ये गेला. हायकोर्टामध्ये आव्हान दिलं आणि हायकोर्टामध्ये ते आव्हान ते आरक्षण फेटाळलं गेलं. आरक्षण मिळालं नाही. त्यानंतर पुन्हा संघर्ष चालू झाला. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. 58 मुकमोर्चे निघाले. संघर्ष सुरू झाला. 58 मुकमोर्चांची दखल ही जगभरातल्या सगळ्यांनी घेतली. जगातल्या प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये फोटो लागला की शांतीचं प्रतीक असणारे मोर्चे, म्हणजे जगाच्या पाठीवर मराठा हे जितके लढावय्ये आहेत तितकेच मराठा हे संयमी सुद्धा आहेत आणि तितकेच मराठा आक्रमक सुद्धा आहेत. हे दाखवून द्यायची वेळ आज आहे. पण त्या मुका मोर्चांनी दाखवून दिलं की आमच्या मधला संयम काय आहे. 58 मुका मोर्चे निघाले आणि त्यावेळी खत्री आयोग लागू केला गेला, गायकवाड आयोग आणला गेला आणि या सगळ्या आयोगांना साक्षी ठेवलं गेलं. आणि नोकरीमध्ये 12% शिक्षणामध्ये 12% आणि नोकरीमध्ये 13% आरक्षण मंजूर केलं गेलं. आणि ते आरक्षण मंजूर झाल्यानंतर ज्याचं नाव घ्यायची सुद्धा इच्छा नाही असा घरामध्ये गाढवा पाळणारा गुणरत्न सदावर्ते नावाचा एक हरामखोर सुप्रीम कोर्टामध्ये गेला. आणि 5 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टानं मराठ्यांचं आरक्षण फेटाळलं. आणि तेव्हापासून आज तागायत आरक्षण आम्हाला मिळालेलं नाही. आरक्षण मिळालं नाही. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, काय हा गुणरत्न सदावर्ते काय बोलला? हा गुणरत्न सदावर्तेनं ज्यावेळी त्या मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं आणि मराठा आरक्षणावरती अहवाल दिलं आणि ते 5 मे 2021 ला फेटाळलं गेलं, त्यावेळी सदावर्ते त्या दिल्लीच्या कोर्टाच्या बाहेरून प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणतो की मी मराठ्यांचा पराभव केला. अरे हरामखोरा, मराठ्यांचा पराभव करणारी जमात जगाच्या पाठीवर अजून जन्माला आलेली नाही. हे कारण भारत देशाचा इतिहास असं सांगतो
की तलवारीच्या टोकावर मराठ्यांनी भाकरी भाजल्यात, तुझ्यासारख्यांना भाजायला अजिबात वेळ लागायचा नाही हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्या भारत देश प्रमोद मांडे नावाचे इतिहासकार लिहितात की भारताच्या रेषा ज्या आहेत सीमारेषा या कोणी ठरवल्या माहिती आहेत? या भारताच्या सीमारेषा या मराठ्यांच्या घोड्यांच्या तापांनी ठरवल्या. जिथपर्यंत मराठे पोहोचले तिथपर्यंतचा देश हा भारत झाला हे जगभरातले इतिहासकार मान्य करतात. मग हे सांगणारे कोण? पण सांगायची हिम्मत केली. का हिम्मत केली? दोष त्यांचा नाही, दोष त्यांचा नाही. दोष कोणाचा आहे? दोष आपल्यांचा आहे. बाहेरच्या पोराला बोलून काय फायदा आहे? घरातले चांगले असले पाहिजेत. म्हणजे आज भुजबळ साहेब बोलले, आज पंकजाताई बोलल्या, आज गोपीचंद बोलला किंवा आज विजय वडट्टीवार बोलला, आज अनेक प्रकाश शेंडगे बोलला. कोणाच्या बोलण्याचं मला वाईट वाटलं नाही. याचं कारण असं आहे त्यांची तळमळ त्यांच्या समाजाबद्दल आहे. ते जागरूकतेने बोलतायत. 105 आमदार मराठ्यांचे आहेत, 105 आमदार. एकही मायकलाल समोर येत नाही आणि बोलत नाही. यांनी कधी बोलायचं? यांना जाब विचारायचं काम तुमचं आणि आमचं आहे. यांना जाब विचारला पाहिजे. मला अनेक जण सांगतात मराठा आरक्षणाकरता तुम्ही बोलतात, मराठा आरक्षणाकरता भांडतात. मराठ्यांचे 105 आमदार आहेत. अरे मराठ्यांचे 105 आमदार आहेत, पण भावांनो ते फक्त जातीचे आहेत, मतीचे नाहीत. हे बुद्धीचे नाही आहेत, फक्त जातीचे आहेत म्हणून सांभाळायला लागतंय. याच्यापेक्षा वेगळी काय परिस्थिती आहे? जर 105 आमदारांनी आणि खासदारांनी जर राजीनामे तोंडावर फेकले तर काय गव्हर्नमेंटची ताकद आहे आरक्षण नाकारायची? पण यांच्यात हिंमत नाहीये. हे गांडू समोर यायला तयार नाहीत म्हणून ही अवस्था आहे. म्हणून तर ही परिस्थिती आहे आणि ती बोलावं लागणार आहे. तुम्हाला आम्हाला काय परिस्थिती उद्भवली आहे? धाराशिव नावाचा जिल्हा आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब नावाचा तालुका आहे. या कळंबमध्ये अक्षय देवधर नावाचं पोरगा आहे. पोरग 10वी पास झालं. बापानं ठरवलं पोराला मेडिकलला पाठवायचं, त्याकरता तयारी करायची. 11वी 12वी झाली पाहिजे, पोरग शिकलं पाहिजे. पण 10वीचं शिक्षण घ्यायचंय, 11वी 12वीला टाकायचंय. बापानं जमिनीचा एक तुकडा विकला. परिस्थिती नाहीये, शिक्षण घेता येत नाहीये. जमिनीचा तुकडा विकल्याची तयारी केली आणि पोराला 94% मार्क आहेत, 94%. आणि पोराला समजलं की लातूरच्या शाहू कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. पण दयानंद कॉलेज, शाहू कॉलेजचं मिरिट जे आहे हे मिरिट 96ला क्लोज झालं. ही बातमी आली आहे. म्हणजे ओबीसी मधले किंवा इतर समाजामधली पोरं ही 60-65ला मिरिट मिळाली आणि ऍडमिशन घेऊन मोकळी झाली. 94% मार्क मिळाल्यावर सुद्धा जर मला ऍडमिशन मिळत नसेल तर माझा जगून काय फायदा आहे? अक्षय देवधर नावाच्या एकुलता एक पोरानं घरामध्ये पंख्याला दोरी बांधली, फास घेऊन घेतला. त्याचा बाप फक्त त्या पोराचं शरीर ते प्रेत मांडीवर ठेवून इथल्या पत्रकारांना, इथल्या समाज बांधवांना एकच प्रश्न विचारत होता की माझा काय दोष आहे? मी मराठा म्हणून जन्माला आलोय, हा माझा दोष आहे का? माझ्या पोराला आरक्षण मिळत नाही, हा माझा दोष आहे का? आम्हाला सांगितलं गेलं या तुमच्याकडे शेकडो एकर जमिनी होत्या. अरे होत्या ना शेकडो एकर जमिनी, पण शिलिंगचा कायदा आला. आमच्या जमिनी कोणी काढून घेतल्या? इंदिरा गांधींच्या काळामध्ये शिलिंगचा कायदा आला. अनेक जुनी माणसं इथं असतील, तुम्हाला आठवत असेल. सिलिंगचा कायदा आणला गेला आणि आमच्याकडे असलेली 100 एकर जमीन आम्हाला सांगितलं गेलं काय? जमीन दान करा. भूदान चळवळ आणली गेली. आमच्या बाप दानशूरकरनं जमिनी दान करून टाकल्या आणि 100 एकरच्या जमिनी 5-5 एकर, 10-10 एकर आता गुंठ्यावर जमिनी यायला लागल्या. कोणी आणली आमच्यावरती परिस्थिती? जर आमच्या जमिनी आमच्याकडे राहिल्या असत्या तुमच्या दारात आरक्षण मागायला यायची आम्हाला गरज नव्हती. आमच्या जमिनीमधून तुम्ही हायवे नेले. मला एक सांगा, एवढे मोठे मोठे हायवे आपल्या जमिनीमधून नेले, त्या हायवेवरती तुम्ही टोल नाके बसवले. टोल नाक्यावरून करोडोचा महसूल तुम्ही गोळा केला. गोळा केलेल्या महसुलामधला एखादा रुपयाचा वाटा आमच्या शेतकऱ्याच्या वाट्याला आला का हो? आमच्या वाट्याला यांनी काहीच दिलं नाही. जर त्या टोल नाक्यामधला महसुलाचा वाटा तुम्ही आमच्याकरता दिला असता आम्हाला आरक्षण मागायला तुमच्यापर्यंत यायची गरज नव्हती. आमच्या जमिनीमध्ये तुम्ही कालवे काढले, धरणं बांधली, धरणांमध्ये आमच्या जमिनी घेतल्या आणि जमिनी घेतल्या गेल्यावर सुद्धा त्यामधला काही हिस्सा तुम्ही आमच्या बापाच्या वाट्याला दिला नाही. तो आमचा शेतकरी बाप झुरून झुरून मेला, त्याच्या वाट्याला काहीच आलं नाही. त्या शेतकऱ्यांचा विचार तुम्ही कधी करणार आहात? तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. पलीकडे जालना जिल्हा आहे. मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातले. त्या जालना जिल्ह्यामधली 4 वर्षापूर्वीची घटना आहे. 2021 मध्ये लॉकडाऊन लागलं आणि या लॉकडाऊन मध्ये जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुका आहे. भोकरदन मध्ये पळसखेडा नावाचं गाव आहे. म्हणजे सरकार कोणतंही असू द्या, यांची प्रवृत्ती किती हरामखोर आणि नीच आणि नालायक आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. तेवढ्या करता हा अट्टहास आहे.
काय झालं, या भोकरदनमध्ये पळसखेडा नावाचं गाव आहे आणि या पळसखेड्यामध्ये आप्पासाहेब जाधव पळसखेड्यामध्ये आप्पासाहेब जाधव नावाचा शेतकरी आहे. या आप्पासाहेब जाधव नावाच्या शेतकऱ्याला 3 मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव आहे रामेश्वर, मधल्या मुलाचं नाव आहे सुनील आणि धाकटा आहे अजय. मोठा मुलगा रामेश्वर आज शेती करतोय, मधला सुनील अनिल जो आहे हा आपल्या मोठ्या भावाला शेतीमध्ये मदत करतोय आणि सगळ्यात धाकटा अजय जो आहे हा छत्रपती संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय. सगळं गुन्ह्या गोविंदानं चाललंय. लॉकडाऊन लागलाय. लॉकडाऊनच्या काळामध्ये बापानं मोठ्या मुलाचं रामेश्वरचं लग्न लावलं आणि बघता बघता लग्नाला 6 महिने झाले, दिवाळी आली आणि दिवाळीच्या काळामध्ये शेतामध्ये गहू पेरलाय आणि गव्हाला पाणी द्यायचं आहे. पण परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात नाही. म्हणजे लाखोंची थकबाकी असणाऱ्या कारखान्यांना दिवसभर वीज आहे, लाखोंची थकबाकी असणाऱ्या MIDC पतसंस्था बँका या सगळ्यांना 24 तास वीज आहे. पण जो जगाला पिकवून खाऊ घालतो त्या शेतकऱ्याच्या वाटेला दिवसा वीज नाही आहे, त्याला रात्री वीज आहे. रात्री 12 वाजता लाईट येणार आहे. म्हणून दोघंही भाऊ शेतामध्ये गव्हाला पाणी द्याय करता निघालेत आणि त्यावेळी धाकटा भाऊ अजय म्हणतोय की दादा तुम्ही 2 जण जातायत, मी घरी काय करू एकटा, मलाही घ्या की तुमच्या सोबत. ते म्हटले हरकत नाही चल. तिघही भावंड शेतामध्ये आली आणि शेतामध्ये गव्हाला पाणी द्यायचंय आणि मोठा भाऊ पलीकडे विहीर आहे, विहिरीच्या बाजूला पोल आहे, त्या पोलवरती बटन आहे, ते बटन मोटरीचं चालू करावं म्हणजे पाणी चालू होईल, ते बटन चालू कराय करता गेला. पण MSCBच्या भोंगळ कारभारामुळे त्या संपूर्ण पोलला करंट उतरला होता आणि तो करंट बाजूची जी विहीर आहे त्या विहिरीतल्या संपूर्ण पाण्यात उतरला होता. त्याला समजलंच नाही. हा माणूस त्या विहिरीजवळ, हा भाऊ त्या पोल जवळ गेला, त्यानं बटन चालू करण्याकरता त्या स्विचला हात लावला. हात लावता क्षणी विजेच्या प्रचंड धक्क्यानं हा मोठा भाऊ विहिरीत फेकला गेला आणि विहिरीत फेकला जात असताना तो जोरात ओरडला आणि ओरडताना बाजूचे 2 भाऊ लांब बसले तर त्यांना असं वाटलं की आपला भाऊ पाय घसरून विहिरीत पडलाय. दोघही भावंड धावत आली, चपला काढून ठेवल्या आणि मोठ्या भावाला वाचवण्याकरता विहिरीमध्ये उड्या मारल्या. पण विहिरीच्या संपूर्ण पाण्यामध्ये विजेचा करंट उतरला होता. कोणाला पोहताच आलं नाही. तिघही भावंड जागीच गतप्राण झाली. रात्रीचे 4 पहाटेचे 4 वाजले. म्हातारा आप्पासाहेब दादा उठलाय. का पोरं कशी घरी आली नाहीत? लक्षात ठेवा, बापाचं वय किती झालं असलं ना, जोपर्यंत पोरं घरी येत नाहीत तोपर्यंत बापाच्या डोळ्याला डोळा लागत नाही. हा बाप 4 वाजता उठलाय. पोरं कशी घरी येत नाहीत, बॅटरी घेतली आहे आणि शेतामध्ये यायला निघालाय. 75 वर्ष वय आहे म्हाताऱ्याचं. शेतामध्ये आलाय आणि आजूबाजूला बॅटरी फिरवतोय, आवाज देतोय, अरे अजय बाळा कुठंस, अरे रामेश्वर बेटा कुठंस, सुनील अरे बाळा कुठंस. म्हातारा आवाज देतोय. अख्ख्या शेतात बघतोय, पोरांचा आवाज येत नाही, पोरं कुठं दिसत नाही. बरं अख्ख्या शेतात बघितलं, गव्हाला पाणी भरलेलं नाही, पोरं गेलीत कुठं. आणि म्हातारा सगळीकडे पोरांना शोधतोय, पोरं दिसत नाही. पोरांना शोधता शोधता म्हातारा चुकून नकळत त्या विहिरीजवळ आला आणि विहिरीच्या बाजूला 2ही पोरांच्या चप्पल पडलेल्या बघितल्या. म्हाताऱ्यानं नकळत चुकून विहिरीवरून सहज बॅटरी फिरवली. 3ही पोरांची प्रेत फुगून वर आली होती. काय वाटलं असेल त्या बापाच्या अंतकरणाला, काय वेदना झाल्या असतील त्या बापाला. त्या ठिकाणी 18 आमदार, माझ्याकडे नावं सुद्धा आहेत, नावं सुद्धा सांगू शकतो. 18 आमदार, 3 खासदार, 6 मंत्री येऊन गेले. सगळ्यांनी सांगितलं बाबा खूप वाईट झालं, मराठा समाजामधलं कुटुंब आहे बाबा, खूप वाईट झालं, असं व्हायला नको होतं बाबा. तुमची 3ही मुलं एकाच वेळी गेली, तुमचं संपूर्ण घर बसलं बाबा, असं व्हायला नको होतं. आमची इच्छा आहे की तुम्हाला नक्की मदत केली पाहिजे, पण बाबा आता परिस्थिती अशी आहे की राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका लागल्यात आणि त्याची आचारसंहिता चालू आहे. त्यामुळे सध्या तुम्हाला मदत करता येणार नाही. तुम्हाला लवकरच मदत करतो. त्या गोष्टीला 4 वर्ष उलटून गेली. त्या कुटुंबाला 1 रुपयाची सुद्धा मदत सरकारच्या वतीनं झालं नाही. ही राज्यातल्या मराठा शेतकऱ्यांची अवस्था आहे, ही राज्यातल्या कष्टकऱ्यांची अवस्था आहे. तुम्ही BBC नावाचं चॅनल आता मोबाईल असेल ना, गुगलवर ओपन करून बघा. हे BBC चॅनलवरती बातमी आहे. मागच्या 1 महिन्यापूर्वीची 2 लहान लहान मुली आहेत. एक 8वीची मुलगी आहे, एक 12वीची मुलगी आहे. ही मुलगी सांगते काय की माझ्या बापाची परिस्थिती वाईट आहे, आमचं शिक्षण थांबलंय, आम्हाला शिक्षण घेता येत नाही. आणि बाप रोज म्हणतोय काय शिक्षण घेता येत नाहीये, परिस्थिती नाहीये, खिशामध्ये पैसा नाहीये, पोरींनो तुमची लग्न करायची कशी हे समजत नाहीये. आणि म्हणून आम्हाला वाटलं की आमचा बाप आत्महत्या करेल, आमच्या बापानं आत्महत्या करू नये म्हणून घरामधले दोर आम्ही लपवून ठेवले. आणि बापानं काय केलं माहितीये, दोर मिळत नाही म्हणून गळ्यामध्ये जे उपरणं आहे ते उपरणं झाडाला बांधून बापानं झाडाला आत्महत्या केली.
घातली ती पोरगी BBC ला परवा सांगत होती, ही समाजाची अवस्था आहे, ही शेतकऱ्यांची अवस्था आहे, ही शिक्षण घेणाऱ्या मुलांची अवस्था आहे, ही या मातीमधल्या समाजाची अवस्था आहे. आज जो लढा उभा केलाय ना, हा लढा कशा करताय? हा लढा तेवढ्या करताय या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, इथं असणाऱ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. इथं जो मराठा समाज आज राज्यभरामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांकरता आम्ही काम करतो. राज्यात ज्या काही आत्महत्या आहेत त्यामध्ये 90% प्रमाण या मराठा समाजामधल्या मुलांचं आहे. मग या मुलांनी काय करावं? आज पलीकडे पंढरपूर आहे, पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेला असाल तुम्ही कधीतरी. या पंढरपूरमध्ये मगरवाडी नावाचं गाव आहे. या मगरवाडी मधलं एक शेतकऱ्याचं एक पोरग, हे मराठा समाजामधलं पोरग पत्र लिहून जातंय आणि काय लिहितंय माहितीये की देवा, इथून पुढच्या काळ मी आज आत्महत्या करतोय, इथून पुढच्या काळामध्ये कुठलाही जन्म देता आला ना तरी चालेल, पण एक काम कर, मराठ्याच्या घरात जन्माला घालू नको आणि शेतकरी म्हणून तर कधीच जन्माला घालू नको. ही वेळ आज तुमच्या आणि आमच्यावर आणली आहे. कोणी आणली ही वेळ? का आली असेल ही वेळ? तुम्हा आम्हाला चिंतन करावं लागेल. आरक्षण का गरजेचं आहे समजून घ्यावं लागेल. आता आरक्षण शेतकऱ्यांना का, कष्टकऱ्यांना का, मुलांना का, हे मी तुम्हाला समजून सांगितलं. आता मला एक सांगा, आरक्षण घ्यायचं कसं आणि पाहिजे कसं हे पण तुम्हाला सांगतो. मला एक सांगा, आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्याला विचारा, महाराष्ट्र कुणाचा आहे? लोक सांगतात काय, महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे. महाराष्ट्र कुणाचा आहे? महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे. आता जरांगे पाटील काय सांगतायत? जरांगे पाटील म्हणतायत की आम्ही ओबीसी आहोत, आम्ही कुणबी आहोत आणि मराठा कुणबी एकच आहे, एवढीच आमची मागणी आहे, आमचं याच्यापेक्षा वेगळं काहीच म्हणणं नाही. मग आता परिस्थिती अशी आहे, तुकाराम महाराजांना अख्खा देश मानतो. तुकाराम महाराजांवरती अख्ख्या सगळ्या देशातल्या अनेकांनी PhD केल्या, गाथा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. वारकरी संप्रदायामधली लोक इथं असतील. मला एक सांगा, तुकाराम महाराजांचा अभंग आहे काय, बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतर दंबेचे असतो मेलो. तुकाराम महाराज म्हणतात अरे आम्ही कुणबी आहोत आणि याचा आम्हाला अभिमान आहे. मला एक सांगा, आणि सरकार म्हणतंय कुणब्याचे दाखले पाहिजे, तुमच्याकडे पुरावा काय आहे? अरे जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथेपेक्षा सगळ्यात मोठा पुरावा काय असणार आहे हे तुम्हाला सांगायचं कुणी? आता आम्ही कोणता पुरावा आणखी द्यायचा आहे तुम्हाला? निजामाच्या काळातले पुरावे तुम्ही मागतायत. एखाद्या तहसील ऑफिस मध्ये जाऊन बघा, इथं तहसील ऑफिस मध्ये काम करणारे, पंचायत समितीमध्ये, ग्रामपंचायत मध्ये काम करणारे जर कर्मचारी असतील, त्यांना सांगा 10 वर्षापूर्वीचा दाखला दे म्हणावं. शोधायला रात्र जाते, 10 दिवस जातात, पण ते कागद सापडत नाहीत. आणि तुम्ही आमच्या घरामधले 50 वर्ष 100 वर्षापूर्वीचे दाखले मागतायत. ही लाजा वाटत नाहीत का? बरं, कुणबी असल्याचे पुरावे काय द्यावेत? मी तुम्हाला पुरावा सांगतो. हंटर स्टॅटिस्टिक कमिशन नावाचं एक कमिशन इंग्रजांच्या काळामध्ये आलं होतं, जे ग्राह्य धरलं जातं. जे इतिहासाचार्य V.K. राजवाडे आणि इरावती कर्वे या समाज लेखिका आहेत, त्यांची समाजावरती पुस्तकं ऑथेंटिक मानली जातात. या दोघांनी असं लिहिलंय की हंटर कमिशनचा पुरावा त्यांनी दिलाय. हंटर कमिशन असं लिहितं की छत्रपती शिवाजी महाराज वॉज कुणबी अँड सेम कास्ट ग्वाल्हेर महाराजा अँड बडोदा महाराजा. म्हणजे ते हंटर कमिशन असं म्हणतं शिवाजी महाराज कुणबी आहेत, ग्वाल्हेरचे राजा शिंदे कुणबी आहेत, बडोद्याचे राजा गायकवाड हे कुणबी आहेत. हे हंटर कमिशन तुम्हाला आम्हाला त्या काळामधलं सांगतोय. मग शिवाजी महाराज जर कुणबी आहेत तर त्यांचा वारसा सांगणारे तुम्ही आणि आम्ही सगळे कुणबी आहोत. आमची मागणी एवढीच आहे. महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड नावाचं पुस्तक लिहिलं. शेतकऱ्याच्या आसूड नावाच्या पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शिवाजी महाराजांचा उल्लेख काय करतात माहितीये? शिवाजी महाराजांचा उल्लेख महात्मा ज्योतिराव फुले कुळवाडी भूषण, म्हणजे कुळवाड्यांचा राजा. कुळवाडी म्हणजे कोण? तर शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कुणब्यांचा राजा, असा उल्लेख महात्मा ज्योतिराव फुले हा शेतकऱ्या शिवाजी महाराजांचा करतात. म्हणजे तुम्ही आम्ही कुणबावा करणारी माणसं आहेत. आणि ज्या मातीमध्ये पहिल्यांदा आरक्षण नावाची संकल्पना जर कोणी जन्माला घातली असेल तर ती मराठ्यांनी जन्माला घातली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या देशातल्या वंचितांना पहिल्यांदा आरक्षण दिलं होतं. आणि शाहू महाराजांनी ज्यावेळी आरक्षण दिलं त्या आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश होता. ही माझी बाब उघड आरशासारखी स्पष्ट आहे. मग एवढी गोष्ट स्पष्ट असताना सुद्धा आमच्याकडे तुम्ही पुरावे मागतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 जानेवारी 1919ला तत्कालीन मुंबई गव्हर्नरला एक पत्र दिलंय. आणि त्या पत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की इथल्या मराठा समाजामधल्या
सदस्यांची संख्या ही तुलनेनं खूप कमी आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधी हे तुलनेनं खूप कमी आहेत आणि अशा वेळी मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली आहे. मग जर तुम्ही म्हणता महाराष्ट्र शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा आहे आणि शिवराय फुले शाहू आंबेडकर सांगतायत की इथला मराठा कुणबी आहे, मग नाकारणारे तुम्ही कोण हा आमचा तुम्हाला जाहीर सवाल आहे. हा जाहीर सवाल आहे. बरं, तर आरक्षण कसं मिळतंय तेही समजून घ्या. आपल्याशी बेईमानी काय चालू आहे ती पण तुम्हाला सांगतो. मला एक सांगा, आता इथे लिहिलंय गरजवंत मराठ्यांचा लढा. आरक्षण मराठा म्हणून मिळणार आहे का? मिळणार नाही. का मिळणार नाही? कारण आरक्षण जातीवर दिलं जात नाही. ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. आरक्षण वर्गावर दिलं जातं. ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि नवीन घटना तयार करायची झाली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या हजारो जातींना 4 वर्गामध्ये आणलं. ओपन, ओबीसी, एससी आणि एसटी हे 4 प्रवर्ग बनवले गेले आणि या 4 प्रवर्गामध्ये हजारो जाती टाकल्या गेल्या. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 341 आणि 42 नुसार एससी आणि एसटीला आरक्षण दिलं. का? कारण त्या समाजांवर सातत्यानं अन्याय झाला होता. त्या समाजाला न्याय मिळत नव्हता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये आरक्षणाची भूमिका मांडली. बरं, बाबासाहेबांच्या आधी ही भूमिका शाहू महाराजांनी मांडली आहे. शाहू महाराजांना जेव्हा विचारलं गेलं, पलीकडे तुमचं कोल्हापूर आहे, जयसिंगपूर मधला एक वकील कोल्हापूरला शाहू महाराजांकडे गेला आणि 26 जून 1902 ला शाहू महाराजांनी जो आरक्षणाचा जाहीरनामा काढला होता त्या जाहीरनाम्यावरती शाहू महाराजांनी 50% जागा देऊन टाकल्या, आरक्षित केल्या. कोणाला? ब्राह्मण, शेनवी, कायस्थ आणि पारशी प्रभू सोडून इतर सर्व जातींना आरक्षण शाहू महाराजांनी लागू केलं. आणि या वकिलानं शाहू महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणता आरक्षण दिलं गेलं पाहिजे, पण महाराज आरक्षणाची गरज काय आहे? काही गरज नाही, तुम्ही चुकीचं पाऊल उचलतायत. शाहू महाराज म्हटले, ठीक आहे, तुला जरा प्रॅक्टिकल करून दाखवतो. शाहू महाराजांनी काय केलं माहिती आहे? त्याला घेतलं, घोड्यांच्या पाग्यामध्ये आणलं आणि तो मोत्तद्दार म्हणजे घोडी सांभाळणारा जो माणूस होता त्याला सांगितलं, जरा घोड्यांना आपण जी चंदी खाऊ घालतो ना ती चंदी घेऊन ये बरं. तो गेला, तो घोड्यांचा दाना आणला, समोर एका कागदावर ओतला, एका कपड्यावर सगळा दाना ओतला गेला आणि आतमधली तबेल्यामधली सगळी घोडी शाहू महाराज म्हटली एकाच वेळी सोडून दे. सगळी घोडी सोडली. मग त्यामधली मजबूत घोडी जी होती, सुदृढ घोडी जी होती, बलवान घोडी जी होती ती वेगानं पुढे आली. त्यांनी तो दाना, ती चंदी खायला सुरुवात केली आहे. आणि जी गरीब घोडी होती, कमकुवत घोडी होती, नाजूक घोडी होती, ती जरा दाना खायला पुढे यायला लागली तसा मजबूत घोडा लात मारायचा आणि त्या घोड्यांना मागं हाकलायचा. मजबूत घोडा लात मारायचा, त्या कमकुवत घोड्याला पाठीमागं हाकलायचा. सगळी चंदी, सगळा दाना जो आहे या मजबूत घोड्यांनी खाऊन फस्त केला आणि जी गरीब घोडी होती, कमकुवत घोडी होती, ती बिचारा मागं तशीच उपाशी राहिली. शाहू महाराजांनी वकिलाला सांगितलं, बघितलं का? ही जनावरांमधली अवस्था आहे. माणसाची अवस्था त्यापेक्षा वाईट आहे. ज्यांच्या हातामध्ये मजबूत आहेत ना, जे मजबूत आहेत, मोठे आहेत ना, त्यांनी सगळं खाऊन मोकळं केलंय आणि जो गरीब समाज आहे, जो कमकुवत आहे, तो मागं राहिलाय. मी दिलेलं आरक्षण जे आहे त्या मागं राहिलेल्या गरिबांकरता आहे आणि त्याकरता आरक्षण द्यावंच लागेल, द्यावंच लागेल. ही भूमिका शाहू महाराजांनी मांडली आणि ती भूमिका बाबासाहेबांनी संविधानामध्ये घेतली आणि बाबासाहेबांनी एससीला 13% आरक्षण दिलं. आता मी तुम्हाला समजून सांगतो आरक्षणाचा गोंधळ काय आहे. आता महाराष्ट्रामध्ये 100% आपण समजा लोकसंख्या पकडली. मला एक सांगा, मनोज जरांगे पाटील म्हणतायत काय आपल्याला आरक्षण मिळवायचं, आरक्षण घ्यायचं कसं? ओबीसी मधून पाहिजे, बरोबर आहे. आता विदर्भामधला बऱ्यापैकी मराठा समाज हा कुणबीमध्ये आहे आणि कुणबी ओबीसी मध्ये येतो. आता आमची मागणी अशी आहे की सरसकट मराठ्यांचा समावेश हा कुणबीमध्ये केला पाहिजे जेणेकरून ओबीसीचं आरक्षण उपलब्ध होईल. पण आज परिस्थिती अशी आहे की एससीचं आरक्षण, एससी म्हणजे एससीचं आरक्षण जे आहे हे 13% आहे, एसटीचं आरक्षण जे आहे 7% आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण आरक्षण जे आहे हे 52% आहे. म्हणजे एससी आणि एसटीचं 20% काढलं तर उरलेलं 32% आरक्षण कोणाचं आहे? कुणाचं आहे? ओबीसीचं आरक्षण आहे, बरोबर आहे. तुम्हाला आकडे मोजता येतात ना? मोजता येतात की नाही? मी सांगतो तेवढं गणित समजून घ्या. गणित समजलं का सगळं समजणार आहे. महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण आहे. 52% मधलं 13% एससीचं आहे, 7% एसटीचं आहे, उरलेला 32% ओबीसींना आहे. मग आता परिस्थिती अशी आहे की एससी समाजाची संख्या जी आहे ही 13% असल्यामुळे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा संविधानानुसार त्यांना 100% आरक्षणाची भूमिका घेतली गेली. त्यांचं 100% त्यांना मिळालं. 7% आदिवासी आहेत देशामध्ये, राज्यामध्ये 7% आदिवासींना 100% दिलं गेलं पाहिजे, त्यांना 7% मिळालं. पण
90च्या दशकामध्ये ज्यावेळी मंडल आयोग लागू झाला आणि इंदिरा साहनी नावाची एक पत्रकार कोर्टामध्ये गेली आणि त्यावेळी इंदिरा साहनी वर्सेस भारत सरकार यांच्यामध्ये कोर्टामध्ये खटला चालला, त्यावेळी सरकारनं अशा सुप्रीम कोर्टानं असे निर्देश केले की इथून पुढच्या काळामध्ये 50% जास्त आरक्षण देता येऊ शकत नाही, कारण 50% आरक्षण दिलं, 50% वर आरक्षण दिलं तर घटनेच्या कलम क्रमांक 14 म्हणजे समानतेचा अधिकार या गोष्टीला धक्का पोहोचू शकतो. आणि त्यावेळी अट अशी घातली गेली की एखाद्या समाजाची संख्या जर 10% असेल त्यांना 5% आरक्षण दिलं जावं, एखाद्या समाजाची संख्या 20% असेल तर त्यांना 10% आरक्षण दिलं जावं. ही त्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने अट घालून दिली. आता मला एक गोष्ट सांगा, महाराष्ट्रामध्ये ओबीसींना आरक्षण किती आहे? 32%. म्हणजे ओबीसींची संख्या किती असली पाहिजे? दुप्पट, बरोबर आहे ना? किती? 64. बरोबर आहे. 64% ओबीसी आहेत राज्यामध्ये. बरं धरले 64%, 10% मुसलमान आहेत, किती झाले? 74. 13% एससी आहेत, किती झाले? 64 आणि 13 83. 63. 64 आणि 10 64 आणि 10 74. 74 आणि 10 84 आणि 3 87. बरोबर. 7% आदिवासी, किती झाले? 93. 93 नंतर 3% ब्राह्मण, किती झाले? 96. 4% गुजराती, मारवाडी, पारसी, ख्रिश्चन, किती झाले? 100. मग मराठा कुठे गेला? 35% मराठा कुठे गेला? 35% मराठा यांनी जागीच खाऊन टाकला. त्या मराठ्यांचं आरक्षण खातंय कोण हे पहिल्यांदा मराठ्यांना समजलं पाहिजे. तेवढ्या करता हा संघर्ष चालू आहे, तेवढ्या करता संघर्ष चालू आहे. म्हणजे मी तुम्हाला आकड्यानिशी कागदानिशी सगळे जे सांगतोय ना, आज नाही समजलं उद्या फोन करून विचारा, तुम्हाला सगळं पुन्हा समजावून सांगतो. हे समजून घ्या. आपला लढा कशा करताय, आपलं आंदोलन कशा करताय. आज मला एक सांगा, विदर्भामधली का तुमच्या घरामध्ये परिस्थिती झाली? मी आता तुमचे डॉक्टर बाजीराव पाटील सरांच्या घरी बसलो होतो. बाजीराव पाटील सरांना मी सहज विचारलं की सर आरक्षणाची लढाई चालू आहे, आता मला एक सांगा तुमच्या घरामध्ये काय परिस्थिती आहे? ते म्हटले सर माझी बायको कुणबी आहे, मी मराठा आहे. मग माझा प्रश्न एवढा आहे, बायको कुणबी आहे, नवरा मराठा आहे आणि तुम्ही म्हणता की कुणबी वेगळा आहे मराठा वेगळा आहे. मग जर कुणबी आणि मराठा वेगळा आहे मग दोघांचं लग्न आंतरजातीय विवाह म्हणायचा का? बरं जर आंतरजातीय विवाह तुम्हाला मान्य असेल तर आंतरजातीय विवाहाचे 2.5 लाख रुपये सरकार आम्हाला देईल का? तसं म्हटलं की नाही 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 असं नाही, कुणबी मराठा एकत्र आहे. म्हणजे गंमत तुम्हाला सांगतो, गंमत अशी आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, व्हिडिओ केलाय तुला सांगतो. बरी म्हणजे परिस्थिती काय झाली माहितीये का, जे इतिहासामध्ये तुम्हाला आम्हाला समजलं नाही, वर्तमान काळातही समजत नाही. पवारची अवस्था अशी आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांना असं सांगितलं गेलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आम्ही करणार नाही का? शिवाजी महाराज शूद्र आहेत. शाहू महाराजांना सांगितलं गेलं काय? तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार नाही, तुम्ही पुराणोक्ताचा अधिकार आहे का? तुम्ही शूद्र आहात. बडोद्याचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाडांना सांगितलं गेलं तुम्हाला वेदोक्त नाही का? तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला राज्याभिषेक करता येणार नाही का? कारण तुम्ही शूद्र आहात. म्हणजे ज्यावेळी मराठा समाज म्हणत होता की आम्ही क्षत्रिय आहोत, आम्हाला राज्याभिषेक करून घ्या, तेव्हा हे म्हटले आम्ही शूद्र आहोत, तुमचा राज्याभिषेक होणार नाही. मग आता आम्ही म्हणतोय आम्ही शूद्र आहोत, आम्हाला आरक्षण द्या. आता काय म्हणतात, नाही तुम्ही क्षत्रिय आहेत, तुम्ही उच्चवर्णीय आहेत, तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही. अरे आम्ही कोण आहोत, मराठा समाज कोण आहे हे सांगायची तुमच्या हिम्मत नाही. समाज कोण आहे हे समाजाला माहिती आहे. तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे, जे आडवे येतील ना त्याला संपवायला वेळ लागणार नाही. पण लढाई संयमाची आहे, लढाई क्रांतीची आहे, लढाई विचाराची आहे. आणि विचाराची क्रांतीची लढाई माझ्या भावांनो आणि बहिणींनो तुम्हाला समजून घ्यावी लागेल, मांडावी लागेल. काल परवा या आंदोलनाला बीडमध्ये जरा हिंसक वळण लागलं, काही बंगले आमदारांचे जाळले गेले म्हणे. आता त्यानंतर जी चर्चा झाली, त्यानंतर जे विषय समोर आले त्यामधून समजलं की जे बंगले जाळले त्यामधली 16 लोकही मराठा नव्हतीच, बिगर मराठा होती. बरं प्रश्न तो ठीक आहे हो, माझ्यासारख्याला एकच वाटतं की तुमचा एक बंगला जळाला म्हणून आमदारांच्या बुडाला आग लागली, तुमचा बंगला जळाला म्हणून आमदारांना दुःख झालं. अरे पण हरामखोरांनो, इथं कितीतरी वर्ष झाली इथल्या तरुणांची प्रेतं जळतायत, सरणं जळतायत, तरी तुमच्या काळजाला वेदना होत नसतील तर तुम्हाला समाजानं म्हणायचं कसं? हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. यांना या प्रश्नाचा जाब तुम्हाला आम्हाला विचारावा लागेल. आणि तो जाब विचारायचा असेल ना, तेवढ्या करता आरक्षणाची लढाई आहे.
हा जा विचारावा लागेल. तेवढ्या करता क्रांतीची लढाई आहे. आज मनोज जरांगे पाटलांसारखा माणूस या क्रांती मोर्चाला मराठा समाजाला नेता म्हणून लाभलाय आणि खऱ्या अर्थानं ही जी लढाई आहे ही विचाराची लढाई आहे, ही संयमाची लढाई आहे, ही क्रांतीची लढाई आहे. आणि ही लढाई आरक्षणाची जी लढाई आहे ती लढाई तुम्हा आम्हाला पूर्ण न्याय करायची असेल तर तुम्हा आम्हाला ताकदीनं, संघर्षानं आणि विचारानं उभं राहावं लागेल. कारण तुम्ही आम्ही शिवाजी महाराजांच्या विचाराचे वारसदार आहोत, तुम्ही आम्ही या क्रांती योद्ध्याचे वारसदार आहोत आणि त्याच क्रांतीनं तुम्ही आम्ही सगळेजण पुन्हा एकदा याला सामोरे जाऊया. माझा विश्वास आहे की इथं अगदी काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटलांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्याच्या आधी आपण शाहिरी सुद्धा आपल्याला ऐकायची आहे. वेळ पडलीच तर मी पुन्हा तुमच्याकरता इथंच आहे. पण मला असं वाटतं की जे आजूबाजूला आहेत त्यांनी जरा इथं समोर बसून घ्यावं. काही वेळामध्ये आपण पुन्हा एकदा हा कार्यक्रम चालू होईल. माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की जिथं जागा आहे तिथं स्थानापन्न होऊन जा. कारण जर कुणीतरी आपल्याकरता राज्यभर फिरत असेल, रात्रीचा दिवस करत असेल तर आपण आपलं बूड थोडा वेळ खाली टेकायला हरकत काय आहे? बरं काय फरक पडतो? समाजाकरताच बसतोय ना, दुसऱ्या कोणाकरता नाही. पळायचं काम कोण करता माहिती आहेत का? ज्यांना गाडी भरून आणलेलं असतं, भाड्यानं बसवलेलं असतं, ते उठपळ 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 त्यांची चालू असते. अरे आपण निष्ठेचे मावळे आहोत. शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या विचाराचे, संभाजी महाराजांच्या ताकदीचे, त्यांच्या रक्ताचे वारसदार आहोत. माझी तुम्हाला विनंती आहे की सगळ्यांनी बसावं आणि हा क्रांतीचा यलगार पुन्हा एकदा या मातीमध्ये प्रज्वलित होईल त्याकरता प्रयत्न करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवाजी. रक्ता रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ. धन्यवाद.